लोकल फास्ट लोकल नाही। त्यानंतर साधारणपणे सकाळपर्यंत कुठे खूप मोठी हानी अशा प्रकारचे काही या ठिकाणी नोंद झालेली नाही। तथापि काही प्रमाणात किरकोळ प्रमाणात काही ठिकाणी हानी झाल्याचं आपल्या लक्षात येत आहे। आणि मुंबई उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या सगळ्या भागामध्ये पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे। काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट आपल्याला देण्यात आलेला आहे। आणि जसं आपण सांगितलं की मुंबईमध्ये जेव्हा अतिवृष्टी आणि हाय टाइड या दोन्ही एकत्रित येतात त्यावेळी शेवटी मुंबई हा आपल्याला माहिती आहे की बेटाचा भाग आहे। त्याच्यामुळे पाणी आपल्याला मुंबईचं समुद्रातच त्याचा निचरा आपण करतो। हाय टाइड ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याचा निचरा होऊ शकत नाही। त्यामुळे मुंबईमध्ये पाणी साचण्याची घटना मोठ्या प्रमाणात होते। तशाच प्रकारची परिस्थिती आहे। अद्याप तरी अशी स्थिती आलेली नाही, पण जे काही फोरकास्ट दिलेला आहे, कारण आता आपण सांगितलं 1:27 हाय टाइड सुरू होतोय आणि ऑरेंज अलर्ट प्रमाणे जर पाऊस पडला किंवा मोठ्या प्रमाणात जो पाऊस पडतोय तर त्या ठिकाणी निश्चितपणे अडचणीची स्थिती येऊ शकते। आणि आज मला असं वाटतं सदस्य देखील या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत, बरेचसे अधिकारी देखील पोहोचू शकलेले नाहीत, वेगवेगळ्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत। तर मला असं वाटतं आपण जो निर्णय या ठिकाणी सांगितलेला आहे तो किमान कर्मचाऱ्यांच्या बाबतीत तरी तो योग्य असेल, कारण शेवटी खूप दूरपर्यंत त्यांना सगळ्यांना जावं लागतं। आणि बाकी जी काही विरोधी पक्षनेत्यांनी मागणी या ठिकाणी केली आहे, माननीय मुख्यमंत्री नाही आहेत, मुख्यमंत्र्यांच्या कानी आपण टाकू आणि त्या संदर्भात सगळे मिळून योग्य तो निर्णय घेऊ।